न्याहाळोद ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी अर्धवट, सरपंच पतीची समिती समोर तक्रारदाराशी हुज्जत, अधिकाऱ्यांचा काढता पाय। याबाबत अधिकृत अशी की धुळे तालुक्यातील न्याहाळोद ग्रामपंचायत मधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आलेल्या समितीसमोर सरपंचांच्याच पतीने तक्रारदाराशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गोंधळामुळे समितीने दौरा अर्धवट सोडल्याने चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, असा आरोप तक्रारदार भीमराव कडरे यांनी या ठिकाणी केला असून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। न्याहाळोद ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भीमराव कडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। त्यानुसार तक्रारीची दखल घेत प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचे गावात दाखल झाले होते। यात गट विकास अधिकारी हे स्वतः या ठिकाणी चौकशीसाठी आले होते, तर संपूर्ण गावात तक्रारीच्या संदर्भात विविध ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करण्यात आली, परंतु या समितीने काही विकास कामांची पाहणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली। त्यानंतर विद्यमान महिला सरपंच यांचे पती समितीच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। या असहकार्यामुळे समितीने पाहणी दौरा अर्धवट सोडून माघारी परतले, येथून काढता पाय घेतला। तर समिती निघून गेल्याने गावातील अनेक कामांची पाहणी आणि चौकशी अपूर्ण राहिली असल्याचे कडरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा सक्षम समिती मार्फत गावात येऊन सर्व कामांची सखोल अशी चौकशी करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनास आणि संबंधित न्यायालयाकडे सादर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार भीमराव कडरे यांनी केली असून याबाबत जिल्हा प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व न्याहाळोद ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे। मी जाइए माझे नाव भीमराव कडरे, मुक्काम पोस्ट न्याहाळोद तालुका जिल्हा धुळे। मी सदर ग्रामपंचायत चौकशी अर्ज दिलेला होता। सरासर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, तरी मी माननीय कार्यकारिणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रारी अर्ज दिला होता। त्याच्या अनुषंगाने चौकशी आली होती, पण ते चौकशी करताना सरपंचबाईचे पती हे आमच्याशी हुज्जत घालत होते आणि त्या कारणाने अधिकारी हे निघून गेले। तरी चौकशी अजून अपूर्ण आहे। बाकी कामांची पाहणी केली, बाकी कामांची पाहणी अजून अपूर्ण आहे। आता पुढे विनंती करतो की परत चौकशी करून न्यायालयासमोर चौकशी अहवाल देण्यात यावा।